स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर. मी प्रिन्स पाटील. तर आता मी शिर्डीला चाललेलो आहे, म्हणजेच आमची नागावातली पालखी असते तिथं माझे पप्पा जातात दरवर्षी. तर त्यांना आम्ही छानाला चाललेलो आहे आणि मग 21 तारखेला भंडारा आहे, तर भंडाऱ्याची सुद्धा व्हिडिओ येईल. तर तुम्हाला मी मध्ये मध्ये भेटत राहीन ब्लॉगमध्ये. ठेवत आहेत गाडीमध्ये, साफसफाई चालू आहे गाडीची. कंटाळलेली आहे, मगापासून निघले आणि बसले कंटाळले. मी पण कंटाळलेलो आहे. आता आम्ही निघलेलो आहोत. आता बबली काका येणार आहे आमचा. आम्ही दास्तान भाड्यावर पोहोचलेलो आहोत. आमचा काका ड्रायव्हिंग करताना नाचत आहे. शंकर मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. सीएनजी भरायला थांबलेलो आहोत. एक 50 रुपयाचा. घेतलेले भूक लागले जोराची. तर जाऊया आपण आता गाडीत. त्याला दूध पाजा जाऊ गाडीत. एकदा सीएनजी भरायला थांबलेलो आहोत. 3:40 आपण पालखी सोबत चालत आहोत सकाळी. आणि आज पालखी समाप्त होणार आहे. आपली सगळी पोरं चालत आहेत. रस्ता चुकलेला आहे, म्हणजे पहिला झेंडा रस्ता चुकलाय, इकडनं झालं सरळ गेलेले. अजून 19 मिनिटं झालेले आहेत आणि तरी पण आम्ही अजून उजेड झालेला नाही आहे. अजून कालोखात आहे. आता थोड्या वेळात होईल. मी पालखीच्या थोडा पाठीच आहे. मगाशी पालखीसोबत होतो. घेतलेला आता धरावेल 10 मिनटं. तिथं आपली पोरं आहेत. तर आम्ही नाश्ता करून निघलेलो आहोत आणि आपल्याला इथं ब्लॉगर भेटलेला आहे हितेन ठाकूर. तर त्याच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि मला पण करा आणि त्याला जरासा सपोर्ट द्या. तर बघूया आपण पुढं. तर सकाळचे 6:30 झालेलेच. आमची पोरं अजून चालतात. पाठीमागं पण आहे. आणि मग अशी नाश्ता झालेला आहे म्हणून आता सपासप चालत आहो. पाटणा पण येतात आणि पुढचा झेंडा पालखीसोबतच आहे. बघूया पुढं. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि व्ह्यू बघा कसा वाटते. व्ह्यू चालताना कसं वाटते. तर सकाळचे 6:30 उजेड पडलेला आहे आणि व्ह्यू सुद्धा एक नंबर. नाश्ता करायला थांबलेलो आहोत. चहा बिस्किट. कुत्रा बघा खेळून. बघा सगळी जण नाश्ता करायला बसलीत. काय आहे नाश्ता करायला. काय आहे नाश्ता तुला माहिती. मी काय आता तिथं बघायला नाही पण येईल नाश्ता. हां चालेल. सोय दिसत आहे. गरम गरम एक नंबर चहा आहे. आपल्याला अजून एक पालखी दिसलेली आहे. आपली पण पोरं आलेली आहेत नाश्ता करायला. पालखी खूप सुंदर सजवलेली आहे.
आम्ही निघलेलो आहे. तिथं काय नाश्ता केला नाही कारण की पालखी निघली आणि नाश्ता घेऊन आले, म्हणून आता नाश्ता घेतला. आता पुढं करू नाश्ता. तर तिथं आम्ही नाश्ता करायला बसल्यावर तुम्हाला दाखवते. तर बघा कुत्र्याचा पिल्लू आहे. चल या थांबलो. आणि आता डायरेक्ट पहिला झेंडा घेतलेला आहे. चाललोय पुढं पहिला झेंडा घेऊन पुढं. आणि मी पहिला झेंडा घेऊन चाललोय. तिथं सुद्धा 2 झेंडे दिसत असतील दुसरे पालखीचे. पालखी थांबवलेली आहे जरा वेळ. थकलोय म्हणून बसलोय इथं जरा वेळ. तर काहीच आपण आता रेस्ट घेऊन निघलेलो आहोत. तर डायरेक्ट नवनाथ मंदिरला जाऊ आम्ही आणि मग तिकडनं डायरेक्ट शिर्डी. तर चला मग हळूहळू व्हिडिओ टाकतो. आपली पालखी पुढे चालत आहे. पाटणा येतात अर्धे जण. पहिला झेंडा मागाशी गेला आहे आणि आमच्यासोबत 2 कुत्रे सुद्धा आलेले आहेत. एक पिल्लू आहे आणि एक मोठा कुत्रा आहे. हे बघा साईंचे भक्त 2. आपल्याला पालखीमध्ये प्राणी चालताना दिसत. एक बारकासा कुत्रा आहे तो बघा आणि एक मोठा कुत्रा आहे. प्राणी चालताना दिसत आहे कारण की त्यांची एवढी श्रद्धा आहे साईंवर की ते चालत सुद्धा आलेले आहेत आमच्यासोबत. तर बघूया आपण पुढे. आपल्याला इथे काका भेटलेले आहे. तुमचा कितवा वर्ष आहे पालखीचा? हा 2रं वर्ष आहे. तर तुम्हाला पालखीची अनुभव काय आलेला आहे पालखीमध्ये? चांगला अनुभव आहे पालखीचा. चांगली मॅनेजमेंट आहे. खाण्याची आमची सगळी 2 टाईम जेवण, 2 टाईम नाश्ता, चहा वगैरे सगळं व्यवस्थित मिळतं. फक्त जरा पहिले 3 दिवस आहेत ना खूप चालायला लागतं. आता काल जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये असं डिस्कस झालं की 8 दिवसाच्या जागी 9 दिवस पालखी पुढच्या वर्षी ठेवण्यात येईल. त्यामुळे थोडासा त्रास कमी होईल. तुम्हाला पण जरा पायाना त्रास कमी होईल. कमी होते कारण की 8 दिवसामध्ये 3 दिवस 8 दिवसामध्ये पहिला दिवस आहे ना 55 किलोमीटर, दुसरा दिवस 45 किलोमीटर, तिसरा दिवस 50 किलोमीटर. हे 3 दिवस आहेत ना खूप त्रासदायक. जास्त त्याला ते 3 दिवसांनी जास्त पल्ले आहेत. ते जास्त त्रास होतो ना. चालेल. ओम साईराम. ओम साईराम. तर गाईज आम्ही आता नवनाथ मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. अजून आम्हाला 5 किलोमीटर चालायचं आहे. म्हणजे आता इथं दुपारचं जेवण असेल, मग इकडनं निघल्यावर डायरेक्ट शिर्डी. डायरेक्ट आता आतमध्ये गेल्यावर आता आम्ही 2 जण वडापाव खाल्लेलो आहे. मी आणि अजय. आता आमची पालखी निघणार आहे नवनाथ मंदिरातून. तर चला आरती चालू झालेली आहे. स्पेशल शिर्डीला काय आहे जेवायला? वरण भात, चवळीची भाजी, चटणी आंब्याची, गुलाबजाम, लोणचा, पापड. टेस्ट करून सांगा कशी लागते. 1 नंबर. तुम्ही टेस्ट केली हो? 1 नंबर. 1 नंबर ना. आम्ही आता नवनाथ मंदिरातून निघणार आहोत आणि आता आम्ही डायरेक्ट शिर्डीला जाणार आहोत. दर्शन घेऊ. तर चला. मगाशी झेंडा घेतलेला, आता मी परत घेतलेला झेंडा. आता आपण 3 किलोमीटर आपल्याला आता शिर्डी लागणार आहे 3 किलोमीटरमध्ये. तर बघूया. आपल्यासोबत इथं आयुष सुद्धा आहे, मयंक सुद्धा आहे. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. बोला ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. साईराम. ओम साईराम. ओम साईराम.
ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. आपल्याला हे मंदिरात स्टॉप घ्यायचा आहे, तर आपल्याला या मंदिरात जायचं आहे. आपली पालखी आहे. ओम श्री साई नाथाय नमः. ओम श्री साई नाथाय नमः. ओम श्री साई नाथाय नमः. ओम श्री साई शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात चाललेला होता. आता आमची पालखी सुद्धा आहे. सबके होते पार्टी नको बोलायला कोण एकटं काय बोलू. सबके होते वही आते. सगळी पोरं आणि 8 दिवसाचा प्रवास पूर्ण झालेला आहे आणि आजचा लास्टचा शेवटचा दिवस 8वा. आणि आता आम्ही शिर्डीमध्ये आलेलो आहोत. मोबाईल सोडत नाही, त्यामुळे मी इथंच ब्लॉग म्हणजे पुढं मी काढीन, पण इथं आता काढू नाही शकत आतमधली. आपली पालखी झालेली आहे, तर कसा वाटला पालखीचा ब्लॉग आणि मला सांगा. त्या डायरेक्ट मी भंडाऱ्याचा ब्लॉग टाकीन, तो सुद्धा बघा आणि व्ह्यू सुद्धा बघा. आता मी थोड्या वेळात ब्लॉग येणार आहे, उद्या परवा ब्लॉग येणार, तर तुम्ही बघा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू. मेन म्हणजे बेल आयकॉन आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.